जंतर मंतर मैदानावर आपल्या न्याय हक्कासाठी जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून जे चोप दिला त्याच्याबद्दल मी या सरकारचा जाहीर निषेध करतो प्रथमतः। आणि त्यांच्या ज्या रास्त मागण्या होत्या किंवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, त्या सरकारचं आपण सर्व दौंडवासियांच्या वतीनं जाहीर निषेध असं आंदोलन केलेलं आहे। आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने मंजूर कराव्या हीच आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे। सर्वात प्रथम धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे चालवायचं का थांबायचा हा विचार केला जाईल विद्यार्थ्यांतर्फे। दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बौद्ध महासंघ सर्व दौंड शहराच्या वतीने हे आंदोलन असं फ्युचरमध्ये बी चालू राहील। एवढ्याच्या जर त्यांनी राजीनामा दिला नाही धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी तर हे आंदोलन कंटिन्यू चालू राहील। आज उद्याच्या ह्याच्यात त्यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये दौंड बंदचा हाक देऊ, हे 100% आम्ही हाक देऊ। नाही त्याचं काय माहित नाही आम्हाला, नाही पोहोचलेलं नाही। भेटीच्या दरम्यान तुम्ही पाहिलं तर तुम्ही शरद पवार साहेबांना काय मेसेज देणार का या न्यूजच्या माध्यमातून? त्यांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो की जे काही विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्या बाबतीमध्ये पंतप्रधानांशी बोलून न्याय देण्याचा प्रयत्न करावा। जे शेतकरी आंदोलन करणार आहे त्यालाही साहेबांनी पाठिंबा देऊन साहेबांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला बी आहे। काल साहेबांनी तसं पत्र बी काढलेलं आहे, त्याच्यावर आमचा सर्वांचाही त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा राहील, विद्यार्थी आंदोलनालाही पाठिंबा राहील आणि एकच मागणी राहील की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे। अतिशय गलिच्छ आहे, कारण की आम्ही जसे विद्यार्थी आहे नीटची एक्झाम सोपी नाही आहे, खूप अवघड आहे, त्याला दिवस रात्र अभ्यास करावा लागतो। ते विद्यार्थ्यांचे आई वडील कष्ट करून कर्ज काढून त्यांना शिकवलेले असतात, तर ते शिकवल्यानंतर जे पेपर फुटी होते त्याचा कसा फायदा होणार विद्यार्थ्यांना, नक्कीच ते कसं भरून निघणार। तर असा अन्याय पुन्हा होता कामा नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। तर मला अभिमान वाटत आहे की कोणत्या जाती पक्षाचं नाहीये किंवा कोणत्या राजकारणाचं आंदोलन नाहीये, हे तमाम भारतीय विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। नक्कीच एवढंच बोलतो। आणि भारतीय बौद्ध महासभा दौंड शहरच्या वतीने जे मृत पावलेली व्यक्ती आहे विद्यार्थिनी तिला मी सर्वांच्या वतीने अभिवादन व्यक्त करतो आणि तेच थांबतो। आता शिक्षणासाठी जर जीव द्यायचा वेळ येत असेल तर नक्कीच हे भीतीदायक आहे, कारण की पुन्हा जर शिक्षण करायचं असेल आणि शिक्षणानंतर पुढे जीव द्यायचे वेळ येत असेल तर काय फायदा या शिक्षणाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा। तालुका अध्यक्ष 20 तारखे रोजी जंतर मंतर येथे जो विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाकडून हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। त्याच अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकरांनी त्या महाराष्ट्र बंदचा कॉल दिला होता, त्या अनुषंगाने आज आम्ही दौंड बंदचं आवाहन केले होते। तसेच निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलेलो आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील, बंद होणार नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही पालन केलेलं आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याचं आम्ही पालन करून हे निषेध व्यक्त करत आहोत। हे आंदोलन इथं संपवूया। नाही, बीजेपीचे गुंडे होते सर्व, पोलीस नव्हते त्याच्यात। पोलीस काय, आणि जे पोलीस होते त्यांच्या तोंडाला बांधलं होतं, नंबर प्लेट नव्हते, त्यांचे नेम प्लेट नव्हत्या, आणि जे बाकीचे होते ते सिव्हिलवर होते, मुलं होते, गुंड होते सर्व। गुंडांनी जास्त विद्यार्थ्यांना गुंडांनी मारलेले, पोलिसांनी ह्याच्यात दक्षता घेतलेली नाही, उलट पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे, गुंडांना संरक्षण दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना मारलेलं आहे, महिला बघितलं नाही, लहान मुली बघितलं नाही, सर्वांना चिरडण्याचं काम केलेलं आहे। बद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व सर्वांच्या वतीने त्यांना भावभरणी श्रद्धांजली देतो। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो। जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू आहे, शांत राहणार नाही।